महाराष्ट्रामध्ये आहे तेच छोटा पॅकेट बडा धमाका जलसिंग पाटील बेस्ट वर्सेस बेस्ट। जलसिंग पाटील आणि अनिकेत माने हे एका संघातून घेताना दिसतात परंतु आज विरोधात आहेत। पाहूया कामगिरी कशी राहते। पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं देखील आहे। प्रमोद चव्हाण चेंडूला कलेक्ट करतील तोपर्यंत एकी धाव जी आहे ती कंप्लीट देखील केली जाते। प्रमोद चव्हाण यांना बॅकअप देखील पाहायला भेटलं। कोडोलीचा सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं प्रवीण लोंढे चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसले। अजय पाटील देखील या सामन्यामध्ये खेळताना दिसतोय। हो दुसरा चेंडू पहा वेगवान टाकला जातोय। जलसिंग पाटील एक पंधराचा सुपरस्टार आपल्या नावारूपाला साजेशी कामगिरी करताना दिसतोय। पन्हाळ्याचा एक सर्वोत्तम घातक ऑलराऊंडर म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते जलसिंग पाटील। परंतु या चेंडूवरती माही मारा आहे। माहीने पाठवलं या चेंडूला सरळ सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी। शॉर्ट ऑफ पुलचा हा चेंडू होता। या पुलला सक्सेसफुल पाठवलाय सरळ सीमारेषा पार। षटकार 6 धावेसाठी। या 6 धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 7 धावा धावफलकावरती। एक साथ कामगिरी करण्याचा आजचा हा दिवस आहे। एकट्या दुकट्याने मॅच जिंकली जाऊ शकत नाही। आजचा दिवस एकत्रित सांघिक कामगिरी करणारा संघ नक्की सेमीफायनल मध्ये प्रवेश देखील करत आणि या चेंडूवरती नक्कीच जलसिंग पाटीलने देखील कमबॅक केलाय। या आधीच्या चेंडूवरती षटकार पाहिला आता कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम षटकार पाहायला भेटला परंतु त्यानंतर गोलंदाज जलसिंग पाटील यांनी कमबॅक देखील केलाय। या चेंडूवरती फटका तितकासा प्रॉपर नाही आहे परंतु चेंडू जाईल सरळ सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी। 4 धावेचा हा फटका सजवला गेलाय। याआधी षटकार पाहिला आणि आताच्या चेंडूवरती चौकार देखील पाहायला भेटला। या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना दिसते। 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। अनिकेत सॉरी माफ करा 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। 11 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत। पहिले षटक प्रगती पथावरती आहे। बेस्ट वर्सेस बेस्ट लढत आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटणार या शंका नाही आहे। या चेंडूवरती फटका जो आहे तो चांगला खेळला गेला परंतु क्षेत्ररक्षकाने देखील चांगली कामगिरी केली आहे। हा याच षटकार आणि चौकारांचं उत्तर जलसिंग पाटील यांनी दिलंय। महेंद्र यांना इथे मात्र जेलबंद केलं जात आहे। फलंदाज इथे मात्र बॅक टू द पेव्हिलियन जाताना दिसत आहेत। माही आतापर्यंत सरस होत होते परंतु दक्कन पन्हाळचा हा सुपरस्टार चांगली कामगिरी करताना दिसलाय। माही बाद झाले त्यांची जागा घेण्यासाठी सौरभ महापुरे मैदानावरती आले। अजून एक कोल्हापूर विभागातील स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सौरभ महापुरे। गोलंदाजीसाठी आले तो उत्कर्ष मैदानावरती आले। पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील। पहिलं षटक जलसिंग पाटील यांच्यावरती विश्वास दाखवला जातोय। दुसऱ्या षटकासाठी उत्कर्ष हे गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत। पाहूया उत्कर्ष आज संघामध्ये स्थान दिलं गेलंय। पाहूया या संधीचं सोनं कशा प्रकारे करतील। पहिला चेंडू इथे मात्र एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय। एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते। एक्स्ट्रा धावाने संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 12 धावा धावफलकावरती।
पहिल्या षटकामध्ये जलसिंग पाटील यांनी 11 धावा इथे मात्र खर्ची केल्या आहेत. दुसरं षटक उत्कर्ष या चेंडूवरती देखील थोडस स्ट्रगल करताना दिसते आहेत. शिरोळचा हा सुपरस्टार कमबॅक देखील करेल या शंका नाही आहे, कारण का कित्येक मोठी मैदानं या खेळाडूने गाजवली आहेत. कित्येक मोठमोठ्या ट्रॉफ्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज किताब आपल्या नावावरती या खेळाडूने केलाय. शिरोळचा हा सुपरस्टार नक्कीच कमबॅक करेल. या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक जेल खाली आणि जेल इथे मात्र कोडोलीच्या या अप्रतिम क्षेत्ररक्षकाने घेतलाय. प्रवीण लोणे याने हा जेल टिपलाय आणि अनिकेत माने यांना इथे मात्र जेल बंद केले जात आहे. स्ट्रगल करताना दिसले अनिकेत माने आणि याच संधीचं सोनं यांना करता आलं नाहीये. महत्वाच्या मॅच मध्ये आपल्या संघाचा साथ इथे मात्र सोडताना दिसलाय. एकेरी धाव करून इथे मात्र माघारी परतलेत. साहिल मोबीरा कुरुंदवाड्याचा हा सितारा मैदानावरती आलाय. हा देखील जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटील यांच्या बरोबरीने खेळत आले. जलसिंग पाटील यांच्या विरोधात नक्कीच जाळ विंटाना दिसतील. ओहो, चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. या चेंडूवरती रन आउटचा चान्स हा थोडासा मिस होतोय, कारण का क्षेत्ररक्षकाने अचूक यष्टांचा वेध घेतला नाहीये. बॅकअप पाहायला भेटलं इथे मात्र. बॅकअप साठी आलेत प्रमोद चव्हाण, पुण्याचा हा सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं. पन्हाळाचा हा सुपरस्टार आज जलसिंग पाटीलच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून इथे मात्र लढताना दिसतील. पन्हाळा संघ एक दर्जेदार संघ आहे. जीवन शिंदे सरांचा हा संघ. या चेंडूवरती फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा येतोय. नो चेंडूचा +6 धावा गिफ्टेड बहाल झाले आहेत. या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. सौरभ महापुरे यांच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार इथे मात्र पाहायला भेटलाय. ओहो, चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय. कमबॅक केला जातोय. फ्रीचा चेंडू होता, परंतु या फ्रीच्या चेंडू वरती कमालीची गोलंदाजी पाहायला भेटली आहे. याच तत्परतेने गोलंदाजी करावी लागेल. सुरेख चेंडू इथे पत्र टाकावे लागतील. दक्कन पन्हाळा संघाला या स्पर्धेमधील आव्हान जर राखायचं असेल तर कामगिरी दमदार करावी लागेल. परंतु इथे मात्र सौरभ महापुरे, ओहो, अनिकेत यांनी चांगला प्रयत्न केला गेला, परंतु या प्रयत्नांना यश मात्र आलं नाही आहे. जेल इथे मात्र सोडलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. या क्षेत्ररक्षकांसाठी प्रेक्षक थोड्याशा टाळ्या देखील होऊन जाऊ देत. एकवीस धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या एकेरी धावेने ओहो, सर्वोत्तम चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं आणि याच ब्रह्मास्त्राचा सटीक वापर इथे मात्र केला गेला. फलंदाजाला थोडस विचार विनिमय करायला भाग पाडलं गेलं. चांगली गोलंदाजी होताना दिसली. दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावा फलकावरती. म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्या आहेत. 11च्या सरासरीने इथे मात्र बॅटिंग केली जाते.
चला क्षेत्ररक्षण तरी शोधून घ्यायचं आहे, वेळ जास्तीत जास्त घ्यायचा नाही आहे. पंच क्षेत्ररक्षण त्वरित सजवायला लावायचं आहे, जास्तीत जास्त वेळ घेऊ द्यायचा नाहीये. अजूनही आपल्याला जर पाहायला गेलं तर आजच्या दिवसामध्ये 7 सामने फायनलचा सामना देखील खेळवायचा आहे आणि त्याचमुळे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. हॅलो, गोलंदाजीसाठी फिरकीचा जादूगार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पन्हाळ्याचा अपकमिंग स्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं, पन्हाळ्याचा रोहन खरात म्हणून ज्यांना ओळखलं जातं, तेच कृष्णात गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, पहिल्या चेंडूवरती कृष्णात यांच्यावरती हल्ला केला जातोय. साहिल मोमीन यांनी आपला दणका दाखवलाय, चेंडूला पाठवलाय सरसीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. कृष्णात गोलंदाजी मार्कवर एक लेफ्ट आर्म गोलंदाजाला इथे पत्र वापरलं जात आहे. पाहूया हा निर्णय किती यशस्वी आणि योग्य साबित होईल. जयसिंग पाटील आणि कंपनी थोडस विचार विनिमय केलं गेलं आणि लेफ्ट आर्म गोलंदाजाला इथे मात्र पाचारण केलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती नक्की षटकार आलाय, परंतु आत्मविश्वास हा डासून चालणार नाही आहे. आत्मविश्वासाने इथे मात्र कामगिरी करावी लागेल, अचूक टप्पा इथे मात्र राखावा लागेल. ओहो, या चेंडूवरती कमबॅक केला जातोय. कमबॅक केल्यानंतर जयसिंग पाटील यांनी गोलंदाजाला मोटिवेट देखील केलंय, टाळ्या देखील वाजवल्या गेल्या. संघ सहकार्यांकडून शाबासकीची थाप देखील पाहायला भेटली. यानंतरचा होणारा सामना असेल साई फॅशन कापसी. इथे मात्र क्षेत्ररक्षण खराब झालंय, चेंडू जातोय सरसीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. या 4 धावा इथे मात्र गिफ्टेड बॉल झाल्यात. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला होता, सर्वोत्तम चेंडू टाकला होता, परंतु याच चेंडूला कलेक्शन थोडंसं खराब झालं आणि त्याचमुळे 4 धावा इथे मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये गिफ्टेड बॉल झालेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 ना, 32 धावा फलकावरती लागले जात आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना हा चेंडू नक्कीच ऑफसाईडच्या दिशेने फक्त दिशा दिली गेली आहे. अजय पाटील क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत, फेकी अचूक पाहायला भेटले आहे आणि या चेंडूवरती नक्कीच तुतुमे झालाय. रनआउटचा चान्स हा देखील मिस झालाय. तोपर्यंत धावा किती कंप्लीट केल्या जात आहेत पहा. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. 3 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड झाले आहेत. ओमकार 11 बॉस 11चा संघ जो आहे तो नाणेफेकीसाठी यायचा आहे आणि त्यांच्या विरोधात असणारा संघ साई फॅशन कापसीचा संघ यांनी या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचा आहे. यानंतरची अजून एक मोठी लढत इथे पत्र रंगताना दिसणार आहे, परंतु चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी परमाने ट्रेडर्स दुर्वा 11चा संघ आणि त्यांच्या विरोधात आहे तो म्हणजेच दक्कन पन्हाळाचा संघ. अगोर टप्प्याचा चेंडू होता, कमी गतीचा चेंडू. या चेंडूवरती प्रॉपर टायमिंग पाहायला भेटलं नाहीये, परंतु एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. 36 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. षटक इथे मात्र संपत आहे. 3 षटकाची सांगता झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 36 धावा फलकावरती. म्हणजेच या षटकामध्ये 14 धावा आतापर्यंत आल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये होत्या 11 धावा, दुसरं षटक देखील 11 धावांचं राहिलं आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा गोलंदाजी मार्कवर आले. कृष्णात यांच्या माध्यमातून ही तिसरं षटक टाकलं गेलं. तिसऱ्या षटकाचा जो निर्णय थोडासा फसताना दिसला. 14 धावा धावफलकावरती लागल्या, त्यामध्ये 4 धावा थोड्याशा क्षेत्ररक्षकाच्या चुकामुळे आल्या आहेत.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत ते म्हणजेच उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर येताना दिसतोय. चला थोडस स्पीडअप करायचं आहे, वेळ घेऊ द्यायचा नाही आहे, पंच वेळ जास्तीत जास्त घेतला जातोय. गोलंदाजी मार्कवर उत्कर्ष गोलंदाजी साठी सज्ज झाले. चौथा षटक. हो हो, पहिला चेंडू दमदार टाकलाय, पहिल्या चेंडूवरती आपला क्लास दाखवलाय. मॅन फ्रॉम मलकापूरचा हा खेळाडू चांगल्या प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करताना दिसतोय. ओहो, पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी होताना दिसते. उत्कर्ष यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होताना दिसते, ज्यासाठी या गोलंदाजाला जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी नक्कीच चांगल्या प्रकारे पार देखील पाडली जाते. उत्कर्ष यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चेंडू इथे मात्र देता आलेत. महत्वाचं षटक, चौथं षटक इथे मात्र हाणामारीचं षटक घेऊन आलेत. ओहो, तिसरा चेंडू देखील फलंदाजाला देखील समजला नाही आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाला देखील हा चेंडू थोडासा सरप्राईज वाला होता. यॉर्करचा चेंडू इथे मात्र टाकला जातोय. यॉर्कर किंग म्हणता येईल या गोलंदाजाला. सर्वोत्तम चेंडू इथे मात्र टाकले जात आहेत. पहिले 3 चेंडू जर पाहायला गेले तर अप्रतिम पाहायला भेटले आहेत. पहिल्या 3 चेंडूंवरती फलंदाजाकडे उत्तर नव्हतं. चौथा चेंडू हा देखील चांगल्या प्रकारे टाकला गेलाय. ओहो, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, पंचांकडे अपील देखील केली जाते. अपील पंचांच्या माध्यमातून फेटाळली देखील गेली आहे. चौथं षटक घेऊन आले. उत्कर्ष यांच्यावरती विश्वास दाखवला. जयसिंग पाटील स्वतः जिम्मेदारी घेणार होते, परंतु संघ सहकार्यांनी एकत्रित निर्णय घेतला की उत्कर्ष यांच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि हा उत्कर्ष यांनी विश्वास सार्थ देखील करून दाखवला. या 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत धावा खर्ची केल्यात फक्त 2, म्हणजे संघाची धावसंख्या इथे पत्र रोखली जाते. 38 धावा फलकावरती लागले जात आहेत. परमानेंट ट्रेडर्स म्हणजे दुर्वा 11च्या संघाला जसं इथे पत्र उत्तर दिलं जात आहे. हा चेंडू थोडासा वाईट यॉर्करचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूवरती असफल झालेत. एक्स्ट्रा धाव इथे पत्र बहाल केली जाते. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या फलकावरती लागली जाते. 39 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी. क्षेत्ररक्षकाने देखील चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय. फेकी थोडीशी लेट पाहायला भेटली आणि त्याचमुळे एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली गेली आहे. या षटकामध्ये फलंदाजाला पूर्णपणे जखडून ठेवलंय. पायामध्ये बेड्या घालण्याचं काम केलं गेलं आणि धावसंख्या रोखली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा फलकावरती. ओहो, आडव्या बॅटने फटक्याला सजवण्याचा प्रयत्न. उत्कर्ष यांची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या देखील होऊन जाऊ देत उत्कर्ष यांच्यासाठी. चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. चौथं षटक महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आले आणि याच हाणामारीच्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या गेल्या फक्त 4 आणि इथूनच दख्खन पन्हाळा संघाने कमबॅक करायला सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 40 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ इथे पत्र समाप्त झाला आहे. दख्खन पन्हाळे संघाने रणशिंग फुकायला सुरुवात केली आहे. चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्कवर अजय पाटील गोलंदाजीसाठी आलाय. पहिला चेंडू इथे पत्र, या चेंडूवरती तू मैमय झालाय.
जाते आणि त्याचबरोबर फलंदाज पाहूया कोण बाद झालाय. शेवटचे षटक घेऊन आलाय अजय पाटील गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म फलंदाज गोलंदाज लेफ्ट आर्म फलंदाज आणि गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहेत अजय पाटील आणि दमदार कामगिरी देखील यांच्या माध्यमातून होताना दिसते. कित्येक टुर्नामेंट मध्ये पन्हाळामध्ये या खेळाडूने आपला खेळाचा प्रदर्शन दाखवलाय. पन्हाळा विभागामध्ये आज निपाणीची ही स्पर्धा शिवतेजची स्पर्धा ही गाजवण्यासाठी आलेत. पहिला चेंडू अप्रतिम टाकला गेलाय. फलंदाजीसाठी न्यू बॅट्समन मैदानावरती आलेत. संतोषजी कासवडकर सर मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग करतील. संतोषजी कासवडकर सर जोडले गेलेत आणि त्यांच्या बरोबर आहेत साहिल मोमीन मैदानावरती. कुरुंगवाडाचा हा सितारा पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करताना दिसेल. येणारे चेंडू कशा प्रकारे खेळेल. ओहो या चेंडूवरती देखील सुरेख चेंडू टाकला गेलाय. पुन्हा एकदा तुतुमय झालाय. क्षेत्ररक्षकाकडून कामगिरी चांगली झाली आहे परंतु पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजेच काय तर वाईट चेंडू एक्स्ट्रा धावेचा हा चेंडू टाकला गेलाय परंतु फलंदाज इथे मात्र माघारी परतलाय. कमबॅक केला जातोय. संतोषजी कासवडकर सामना करण्यासाठी सज्ज होतील. हो यांना देखील हा सरप्राईज वाला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी होताना दिसते. लेफ्ट आर्म फलंदाजाच्या विरोधात लेफ्ट आर्म गोलंदाज. पाहूया कोणाची बाजी इथे मात्र सरशीची पाहायला भेटेल. बॅट्समन नेम लल्लन नॉन स्ट्राईकला आहेत. ओहो फटका चांगला खेळला गेलाय. चेंडूला दुरी किती गाठता आली आहे. नक्कीच योग्य ती दुरी गाठता आली आहे. चेंडू सरळ सीमारेषा पार षटकार 6 धावेसाठी जाताना दिसतोय. हा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा धावा देऊन गेलाय. थोडस जर पाहायला गेलं तर मेंटली प्रेशर पाहायला भेटतंय फलंदाजाच्या वरती. इथे मात्र जर आपल्याला दबाव क्रिएट करायचा असेल तर मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल अजय पाटील यांना. या चेंडूवरती बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाहिलं. नक्कीच लेफ्ट आर्म फलंदाजाच्या विरोधात लेफ्ट आर्म गोलंदाजी ते मात्र वापरला आणि त्याचबरोबर त्याचा नतीजा खाम्याचा भोगावा लागतोय. अजय पाटील थोडस लेफ्ट यांना उत्तर शोधावे लागतील. चेंडू सरळ गेलाय हा सीमारेषा पार षटकार 6 धावेसाठी. या षटकारांनी थोडस दडपण जे आलं होतं ते दडपण इथे मात्र झुगारलं गेलं. या चेंडूवरती देखील एक धाव आली आहे. वारंवार चुकांवरती चुका होताना दिसत आहेत अजय पाटील. हे षटक थोडस महागडं पाहायला भेटत आहे. 4 षटकामध्ये दबाव क्रिएट केला होता.
उत्कर्ष यांनी चौथं षटक अप्रतिम टाकलं होतं. या षटकाची भरपाई इथे मात्र केली जाते. संतोषजी कासवडकर सरांच्या माध्यमातून या चेंडूवरती फटका केला गेलाय. कृष्णा झाले जेल खाली, जेल टिपला जाईल का? नक्की जेल टिपला गेलाय आणि फलंदाजाची खेळी समाप्त केली जाते. या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं होतं, परंतु उशिरा शाणपण गोलंदाजाला आलं. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि धावसंख्या शेवटच्या चेंडू किती 55 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. फलंदाजीसाठी आज पाचारण केलं गेलंय गजानन गुरव यांना. कोल्हापुरातील कळंबा गावचा हा सितारा आणि आले आणि आपला पोलिसी दणका दिला. चेंडूला पाठवलं गेलं सरसीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी. यांची झलक सबसे अलग. एका चेंडूचा समाचार, 6 धावेचा समाचार घेतला गेला. गजानन गुरव आले आणि बरसताना देखील दिसले. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. शेवटचं षटक थोडस महागडं पाहायला भेटलं. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च केल्या गेल्या आणि इथूनच थोडासा परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11 संघाने कमबॅक केलाय. पाहूया दुसऱ्या इनिंग मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. इथे मात्र दक्कन पन्हाळा संघाच्या माध्यमातून 61 धावा झाले तर 62 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. पाहूया या 62 धावांचं आव्हान कशा प्रकारे या 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये पार केलं जाईल. प्रति षटकाचा जर विचार केला तर 12ची सरासरी आपल्याला गाठायची आहे. आव्हान सोपं आहे, परंतु हे आव्हान तितकंस सोपं देखील नाही आहे. ज्यांनी या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलंय तेच अमित शिवाजी पाटील सर गलगले यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे सर.
या स्पर्धेमध्ये अजून एका गुणवान खेळाडूचं आगमन झालंय, ते म्हणजेच शफिक गोरुले व शुभम मडके यांचे क्रिकेटचे व्हिडिओ ज्याच्या माध्यमातून तयार केले जातात सोशल मीडियावरती, ज्यांचे व्हिडिओ व्हायरल केले जातात. शुभम मडके आणि शफिक गोरुले यांचे व्हिडिओ जे तयार करतात तेच आदर्श गडकरी मॅन फ्रॉम रामपूरचे हे सितारे हे देखील जर पाहायला गेलं तर एक सर्वोत्तम खेळाडू आहेत. ऑल इंडिया नेट बॉल नॅशनल प्लेयर म्हणून यांना देखील ओळखलं जातं. हे आज निपाणी परिसरामध्ये आलेत. आदर्श गडकरी सर निपाणी शहरामध्ये कार एक्सेसरीजचं शॉप सांभाळत क्रिकेटचं वेड आहे आणि त्याचमुळे या क्रिकेटची सेवा करण्यासाठी हे शफिक गोरुले आणि शुभम मडके यांचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावरती व्हायरल करत असतात. यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. सर आपण देखील वेळात वेळ काढून आलात. आदर्श गडकरी सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत. नक्कीच आदर्श गडकरी सरांच्या शॉपला कार एक्सेसरीज शॉप जे आहे निपाणीमध्ये त्या शॉपला आपण देखील भेट द्या. पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिल्या इनिंग मध्ये परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11 संघाने 61 धावा जमवल्यात. 62 धावांचं उद्दिष्ट घेऊन डोळ्यासमोर घेऊन दक्कन पन्हाळा संघ हा देखील सज्ज झालाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत गौरव सर. सिंधुदुर्गाचा अजून एक खुंकार गोलंदाज गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. गौरव सर गोलंदाजीसाठी आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतील गौरव सर. साई फॅशन कापसे आणि बॉस 11चा संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. फलंदाजीसाठी आले जलसिंग पाटील आणि उत्कर्ष सलामीची जोडी आणि या जोडीला रोखण्यासाठी सिंधुदुर्गचा सितारा फोंडागावचा हा सितारा गोलंदाजीसाठी पहिला चेंडू इथे मात्र हल्ला बोल केला जातोय. जलसिंग पाटील आपला दक्कनी ब्रँडेड चौकार इथे मात्र ठोकला जातोय. आगाज केले सुरुवात केली धमाके करायला सुरुवात केली. दक्कनचा ब्रँड म्हणून ज्यांना ओळखलं जातं हा दक्कनचा डाण्या वाघ. या वाघाला जर आपण संधी दिली तर हा डाण्या वाघ आपल्याला नक्कीच अशाच प्रकारे हल्ले करेल या शंका नाही आहे. या दक्कनच्या डाण्या वाघाला आज दक्कन भडंगचा पावर इथे मात्र दाखवावे लागेल. ओहो दुसऱ्या चेंडूवरती ते मात्र सिंधुदुर्गच्या या सिताराने कमबॅक देखील केलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला जलसिंग पाटील यांच्या बॅट मधून, परंतु दुसऱ्या चेंडूवरती त्या चौकाराचं उत्तर निर्धाव चेंडू टाकून दिलं जात आहे. यांच्याकडे देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि याचमुळे याच क्षमतेला ओळखून इथे मात्र याच परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11 संघाने आपल्या स्क्वॉड मध्ये 11च्या या सर्वोत्तम स्क्वॉड मध्ये स्थान देखील दिला. या चेंडूवरती फटका बसलाय. चेंडू हवेत परंतु खतरा थोडासा टळलाय आणि चेंडू फरार देखील झालाय. सीमा पार चौकार 4 धावेसाठी. बॅटचा टो घेऊन चेंडू सरळ गेला सीमा पार चौकार 4 धावेसाठी. बॉस 11 संघ आपला कर्णधार येऊ द्या. बॉस 11चा संघ आशुतोष आंबवकर सर आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत आणि या 3 चेंडूंवरती धावा खर्ची केल्या गेल्यात. 8 धावा. जलसिंग पाटील यांनी देखील हल्ले बोल करायला सुरुवात केली आहे, परंतु हा चेंडू नक्कीच वुडलँड स्पॉट वरून अतिरिक्त बाउन्स होताना दिसला. ही ताकद आहे व्हेरिएशन करण्याची ताकद, फलंदाजाला रीड करण्याची ताकद गौरव सरांकडे आहे आणि त्याचमुळे हा एक सिंधुदुर्गातील एक घातक गोलंदाज म्हणून ओळखले जातात. त्याचा प्रत्यय या चेंडूवरती पाहायला देखील मिळाला आहे. सर्वोत्तम चेंडू इथे मात्र टाकला जातोय. आशुतोष आंबवकर यानंतर या मॅच मध्ये घेताना दिसतील. कर्णधार देखील आहेत. ओहो या चेंडूवरती फसवी गोलंदाजी, थोडस स्विंगची जादू देखील पेश केली आहे. या आधी रफ्तार पाहिला तर सर्वोत्तम चेंडू पाहिलेत, परंतु इथे मात्र स्विंगची जादू देखील पेश केली जाते. 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूंमध्ये 8 धावा इथे मात्र खर्ची देखील केल्या गेल्यात.
62 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि या 62 धावांचा पाठलाग यशस्वी जर करायचा असेल तर जलसिंग पाटील यांना आपला कमाल इथे मात्र दाखवावा लागेल. या चेंडूवरती कमबॅक देखील केला जातोय. चांगली गोलंदाजी. याच षटकामध्ये फक्त 2 चेंडूंवरती मोठे प्रहार पाहायला भेटले. ओव्हरऑल 4 चेंडू हे निर्धाव देखील टाकले गेले आहेत. जलसिंग पाटीलला रोखलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 8 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. तिसऱ्या मॅचची नाणेफेक केली जाते. साई फॅशन कापसीच्या विरोधात असेल तो म्हणजेच ओमकार स्पोर्ट्स म्हणजेच बॉस 11 चा हा संघ. या 2 संघांमध्ये नाणेफेक होते. नाणेफेक ओमकार शालबिद्रे यांचा हा संघ यानंतरच्या मॅच मध्ये घेताना दिसेल. ओमकार स्पोर्ट्स या नावाने. ओमकार स्पोर्ट्स, भारती स्पोर्ट्स आणि बॉस 11 चा हा संघ यानंतरच्या मॅच मध्ये घेताना दिसणार आहे. ओमकार जय मल्हार मटन शॉपचे मालक ओमकार सर, अमित शिवाजी पाटील सर यांच्या हस्ते, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेलं आहे, त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. टेम्पो जो आहे तो फिरून लावायचा आहे. टेम्पो जो आहे तो फिरून लावायचा आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो टेम्पो आहे तो फिरून लावायचा आहे प्लीज. काचीचा उजेड होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जो टेम्पो आहे ऑफसाईडच्या दिशेने तो फिरवून लावा प्लीज. चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटलाय. पाहूया या चेंडूवरती धावा किती मिळतील. उत्कर्ष यांनी देखील इथे मात्र आपली बॅटिंगचा क्लास दाखवायला सुरुवात केली आहे. बबलू मांगरे सर, आपल्या समोर जो कडेला टेम्पो आहे त्या टेम्पोला थोडस फिरवून लावायला सांगायचं आहे. सर, तो कडेला आपला टेम्पो आहे तो प्लीज तो बाजूला करायचा आहे. डोळ्यावरती किरण पडतायत. बॉस 11 चा संघ म्हणजे जो ओमकार स्पोर्ट्सचा हा संघ जो आहे तो नाणेफेक जिंकलाय. आपला निर्णय यानंतर लगेचच कळवायचा आहे. यानंतरची अजून एक मोठी लढत इथे मात्र रंगताना दिसेल. हा चेंडू देखील चांगल्या प्रकारे टाकला जातोय. जलसिंग पाटीलला इथे मात्र रोखलं जात आहे. संतोषजी कासवडकर एक क्लास 1 खेळाडू, एक सर्वोत्तम खेळाडू, कित्येक वर्ष याच क्रिकेटची सेवा करत आले, प्रामाणिक सेवा बजावली आणि त्याचमुळे एक सर्वोत्तम नाव कोल्हापूर विभागाला मिळालं. संतोषजी कासवडकर सर अप्रतिम गोलंदाजी करताना दिसत आहेत. एक सर्वोत्तम फलंदाजाला रोखलं जात आहे. दख्खनच्या या सुपरस्टार खेळाडूला रोखण्याचं काम संतोषजी कासवडकर सरांनी केलंय, परंतु हा दख्खनचा डाण्या वाघ बरसताना दिसतोय. चेंडूला पाठवलं जात आहे सरसीमारेषा बार. षटकार. पंधरा धावा फलकावरती लागल्या जात आहेत. या चेंडूवरती षटकार देखील पाहायला भेटला. चौथा चेंडू थोडासा खराब टाकला गेला, फुलटॉस चेंडू टाकला गेला. त्या चेंडूवरती मला वाटतं थोडस मनामध्ये यॉर्करचा विचार आला होता, परंतु हा चेंडू सटीक लाईन वरती पडला नाहीये आणि त्याचमुळे फुलटॉस चेंडू हा क्रिएट झाला. ओहो, या चेंडूवरती फलंदाज इथे मात्र माघारी परतलेत. चांगला झेल इथे मात्र टिपला जातोय. षटकारांचं उत्तर इथे मात्र दिलंय. जलसिंग पाटील याला इथे मात्र जेर बंद केलाय.
चला फलंदाज नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानावरती यायचा आहे. नवीन फलंदाज स्क्रीनवरती आपण पाहतोय. कवठे महाकाळचा हा खेळाडू छोटा पॅकेट आहे, परंतु यांच्या उंचीकडे नक्कीच जाऊ नका. उंची जरी लहान असेल तरी हा खेळाडू नक्कीच महान देखील आहे. चांगल्या प्रकारे यांच्या माध्यमातून देखील या पावसाळी क्रिकेटचा खेळ खेळताना पाहिलेत आपण या खेळाडूंना. अनिकेत आलेत फलंदाजीसाठी. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील. हा कवठे महाकाळचा सुपरस्टार कशा प्रकारे बॅटिंग करेल, आपल्या संघाला कशा प्रकारे विजयासाठी वाटचाल करताना दिसेल. अनिकेत माने शिरोजा हा क्षेत्ररक्षक चांगली क्षेत्ररक्षण करताना दिसतोय पॉईंटच्या दिशेने. तोपर्यंत एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. 2 षटकाचा खेळ समाप्त देखील झालाय. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे ती म्हणजे 16 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर परमनंट ट्रेडर्स म्हणजे दुर्वा 11 संघाला पहिल्या 2 षटकामध्ये दुर्वा 11च्या संघाची धावसंख्या होती 22 धावा, परंतु दक्कन पन्हाळ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 धावा. थोडंसं पारडं जे आहे ते परमनंट ट्रेडर संघाचं वाढताना दिसतंय. पाहूया येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे इतिपत्र कमबॅक केला जाईल दक्कन पन्हाळ संघाच्या माध्यमातून. त्यासाठी उत्कर्ष आणि अनिकेत या दोन्ही फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल. दक्कन पन्हाळा संघाकडे देखील बॅटिंग लाईनअप खोलवरती आहे. दक्कन संघाकडे अजून एक डाण्या वाघ, पुन्हाचा डाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच प्रमोद चव्हाण हे देखील एक आक्रमक फटकेबाजीसाठी ओळखले जातात. त्यांचा देखील खेळ आज आपण या मैदानावरती पाहणार आहोत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतील दक्कन पन्हाळचा संघ. 62 धावांचा उद्दिष्टाचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल हे देखील पाहण्यासारखे असेल. परंतु परमनंट ट्रेडर्स संघ हा देखील इथे मात्र जाळ टाकताना दिसतोय अपोजिट संघावरती आणि या जाळ्यामध्ये अपोजिट संघाच्या टॉपच्या फलंदाजांना फसवण्याचं काम केलं जात आहे. पहिला संघ आपल्याला इथे मात्र मिळालाय जो सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. पहिल्याच मॅच मध्ये ज्या संघाने विजय संपादन केला तो म्हणजे SP स्पोर्ट्स इटनीच्या संघाने हिट कामगिरी केली आणि सेमी फायनल मध्ये प्रवेश देखील केलाय. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. आपल्याला आजच्या दिवसामध्ये 7 पूर्णपणे सामने संपवायचे आहेत. त्याचबरोबर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे, त्यामुळे कोणी वेळ जास्त घ्यायचा नाहीये. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज गौरव सर यांच्याकडे वळले आहेत. हा चेंडू थोडासा खराब टाकला जातोय. एक्स्ट्रा प्रयत्न या चेंडूवरती पाहायला भेटलेत. एक्स्ट्रा धावा इतिपत्र खर्ची करताना दिसली आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या इतिपत्र पुढे सरसावताना दिसते. धावसंख्या धावून पोहोचली 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 17चा खतरा क्रिकेटमधील अशुभ धावसंख्या म्हणून जिला गणलं जातं. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पाहूया या 17 धावांवरती कोणाला इतिपत्र खतरा बसताना दिसेल. या चेंडूवरती देखील एक्स्ट्रा धावा आल्या आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू इतिपत्र जर पाहायला गेले तर स्वैर मारा पाहायला भेटतोय गौरव सर यांच्या माध्यमातून आणि याच एक्स्ट्रा धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. मगाच्या षटकाची भरपाई इतिपत्र होताना दिसते. धावसंख्या धावून पोहोचली 18 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती देखील थोडीशी छेडखानी केली गेली आहे. अतिरिक्त प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला भेटले आहेत. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. वारंवार एका प्लॅनिंग नुसार इतिपत्र गोलंदाजी करताना दिसत आहेत गोलंदाज गौरव सर. महादेव पाटील सर यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या षटक हा गोलंदाजी मार्कवर गौरव सर सज्ज होताना दिसत आहेत. पहिले 2 चेंडूंवरती एक्स्ट्रा धावा खर्ची गेल्या आणि त्यानंतर तिसरा चेंडू सटीक लाईन वरती पाहायला भेटतोय.
ओहो या चेंडूवरती फलंदाज इथे मात्र माघारी परतले आहेत. फलंदाजाला जावं लागेल बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाजीसाठी आले मॅन फ्रॉम पुण्याचा हा सुपरस्टार म्हणून ज्यांना ओळखलं जातं. दक्कनचा हा अजून एक हुकमाचा एक्का इथे मात्र मैदानावरती आलेत. प्रमोद चव्हाण मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करतील प्रमोद चव्हाण. जयसिंग पाटीलने आपली अधुरी ठेवलेली कामगिरी या खेळाडूला पूर्ण करावी लागेल. पाहूया कामगिरी पूर्ण कशा प्रकारे करतील. ओहो चांगला फटका इथे मात्र प्रमोद चव्हाणच्या बॅट मधून आलाय. पुण्याच्या या डाण्या वाघाने आपली दहाडायला सुरुवात केली आहे. आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. चेंडूला पाठवलं जात आहे सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी ही जोडी जर शेवटच्या चेंडू पर्यंत रंगली तर मात्र दक्कन पन्हाळा संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. परंतु अपोजिट संघ हा देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11चा हा संघ हा देखील एक सर्वोत्तम संघ आहे. या संघामध्ये आहेत सौरभ महापुरे सारखे सर्वोत्तम खेळाडू. या संघामध्ये आहेत संतोषी कासवड सरांसारखे एक सर्वोत्तम खेळाडू. साहिल मोमीन अनिकेता माने यांसारखे एक्सपिरियन्स खेळाडू या संघाकडे आहेत. म्हणजे अपोजिट संघाकडे देखील ताकद आहे आणि ही ताकद पेश केली जाते. टीव्ही साबदा फलकावरती पुन्हा एकदा शॉट ऑन पुलला सक्सेसफुल केलाय. चेंडू जातोय सर सीमारेषा पार. षटकार 6 धावेसाठी प्रमोद चव्हाण ब्रँडेड षटकार आलाय आणि दक्कन बडंग आपला ब्रँडेड षटकार इथे मात्र डोकला जातोय. दक्कन बडन खा आणि षटकार लगावा असा हा दक्कन पन्हाळ्याचा ब्रँड आहे आणि हा ब्रँड इथे मात्र दाखवला जातोय. दक्कन बडंग ज्याप्रमाणे खुसखुशीत आहे खमंग आहे त्याच प्रकारे इथे मात्र फटकेबाजी देखील तितकी दमदार पाहायला भेटते प्रमोद चव्हाणच्या माध्यमातून. या षटकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी धडपड करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. 14 चेंडू अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची गरज आहे. 14 चेंडू 33 धावा याच प्रकारे बरसावं लागेल प्रमोद चव्हाण यांना. पुण्याच्या या सुपरस्टाराला आपल्या संघावरती आलेलं संकट हरावं लागेल. हा चेंडू एक्स्ट्रा धावेचा आलाय. पंचांचा इशारा आलाय. पंच आमच्या दिशेने वळलेत म्हणजे एक्स्ट्रा धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. षटकार आणि चौकार आले आणि त्याचमुळे गोलंदाजावरती थोडंसं प्रेशर पाहायला भेटलं. आतापर्यंत गोलंदाज रिलॅक्स मोड मध्ये होते. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत होते. परंतु प्रमोद चव्हाण मैदानावरती आले आणि त्यांनी आतषबाजी करायला सुरुवात देखील केली. दुनिया तुम्हें कहेगी तुम काबिल नहीं हो. दुनिया तुम्हें कहेगी तुम काबिल नहीं हो. तुम मुस्कुरा के कहना वक्त बताएगा. नक्कीच या वेळेचा सदुपयोग करावा लागेल. संधी मिळाले या संधीचा सदुपयोग करावा लागेल. आपला क्लास इथे मात्र दाखवावा लागेल फलंदाज प्रमोद चव्हाण आणि त्याचबरोबर अनिकेत यांना. कवटे माकाचा हा सुपरस्टार आहे नॉन स्ट्राईकला. ओहो इथे मात्र चांगला फटका. ताकद या चेंडूवरती पाहायला भेटली आणि दक्कनची ताकद इथे मात्र दाखवली जाते. परमानेंट ट्रेडर्स दुर्वा 11च्या संघाला या चेंडूवरती आक्रमण केलं जात आहे. या षटकाची अपेक्षा होती आणि हे
षटक नक्कीच दक्कन संघासाठी उपयुक्त ठरलंय. या षटकामध्ये धावा बरसल्या गेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. विजयासाठी रणशिंग फुगलं जात आहे. आक्रमण केलं जात आहे. ओहो या चेंडूवरती इथे मात्र प्रमोद चव्हाणसाठी एकदा टाळ्या हो जाऊ देत. खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन इथे मात्र केलंय. पंचांचा निर्णय यायच्या आतच या खेळाडूने बोट आकाशावरती केलंय. पंचांना सांगितलं मी बाद आहे. एकदा जोरात टाळ्या हो जाऊ दे प्रमोद चव्हाणसाठी. खेळाडू हा षटकार चौकाराने मोठा होत नसतो. प्रामाणिक खेळाने देखील प्रेक्षकांची मन जिंकली जाऊ शकतात हे दाखवलं जात आहे. या पुण्याच्या सुपरस्टारच्या माध्यमातून एक आदर्श घालून दिलाय प्रमोद चव्हाण यांनी. प्रमोद चव्हाण यांची जागा घेण्यासाठी अधुरी ठेवलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावरती आलेत. सागर महाडिक मैदानावरती आलेत. हॅलो सागर माडिक मैदानावरती आलेत. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र बॅटिंग केली जाईल. सागर माडिक आत्मविश्वासाने मैदानावरती उतरावं लागेल. आपला क्लास इथे मात्र दाखवावं लागेल. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी चेंडू किती असतील हे देखील महत्वाचं आहे. 12 चेंडू 28 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये आपल्याला 14 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये आपल्याला 2 मोठे फटके हे खेळावे लागतील. 12 चेंडू मध्ये 28 धावा म्हणजे 12 चेंडू मध्ये 4 षटकार आपल्याला ठोकायचे आहेत. 12 चेंडू मध्ये 4 षटकार लगावले जातील का पाहूया. गोलंदाजीसाठी आले ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आपल्या गोलंदाजीने मंत्रमुग्ध करून ठेवलं. तेच गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सिनियर खेळाडू म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सुधीर उल्पे सर गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्तम नाव, एक मोठं नाव. पाहूया कशा प्रकारे रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील आपली नावाची छाप सोडतील. गोलंदाजीसाठी एक सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. एक सिनियर खेळाडू जवळजवळ वय वर्ष 40+ 40+ खेळाडू आहेत. यांचा खेळ आपण युट्यूबच्या माध्यमातून कित्येक वर्ष पाहत आलोय. सुधीर उर्फे सर आपला क्लास इथे मात्र दाखवताना दिसत आहेत. पहिला चेंडू इथे मात्र सर्वोत्तम टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला जखडून ठेवलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती विचार विनिमय करायला इथे मात्र भाग पाडलं जात आहे. सुधीर उर्फे यांचा हा पहिला चेंडू सर्वोत्तम टाकलाय. 11 चेंडू मध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे. अजूनही 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 11 चेंडू 27 धावा या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला करायचा आहे. सेमीफायनलची फेरी आपल्याला गाठायची आहे. एक पाऊल पुढं टाकायचं आहे आणि त्याचबरोबर शिवते चषकावरती आपलं नाव कोरायचं आहे. तर आपल्याला या मॅच मध्ये लढावं लागेल. त्यासाठी लढण्यासाठी ते मात्र प्रयत्न केले जात आहेत. सागर माडिक यांच्या माध्यमातून एकेरी धाव जी आहे ती घेतली जाते. एकेरी धावांनी संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे 10 चेंडू आणि 26 धावांची. 10 चेंडू 26 धावा. जसजसे चांगले टाकले जात आहेत, जसजसे चेंडू टाकले जात आहेत चांगल्या प्रकारे, तसं आव्हान आता मात्र कठीण होत चाललंय. परंतु वेळ कधीही बदलली जाऊ शकते. जेव्हा मुंगी जेव्हा पाण्यात पडते तेव्हा मासा त्या मुंगीला खाऊन टाकतो. परंतु जेव्हा पाणी जेव्हा त्या तलावातून संपतं तेव्हा मुंग्या देखील माशांवरती तुडून पडतात. म्हणजे प्रत्येकाची वेळ येते. या चेंडूवरती आपला क्लास दाखवला जातोय. गोलंदाजावरती हल्ले बोल केले जात आहेत. चेंडू जातोय सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय आणि तोपर्यंत धावा इथे मात्र 3 कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेने संघाच्या पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा. 9+3 एकूण 4 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या 4 धावा टर्निंग पॉइंट ठरतील का या मॅच मधील.
शिवटेज मंडळाचे अध्यक्ष स्वरूप अविनाश पाटील सरांचं देखील आगमन झालंय. दुकानदार म्हणून ओळखलं जातं यांना, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हॅलो, इथे मात्र सुधीर उर्फे सरांना हे षटक इथे संपवावं लागतंय. या गोल गोलंदाजीसाठी गजानन गुरव गोलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. कोल्हापूरचा अजून एक सितारा, कोल्हापूरचा सर्वोत्तम ऑलराऊंडर. ओहो, पहिला चेंडू दमदार टाकला जातोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला थोडंसं जगडून ठेवण्याचं काम केलं जातंय. 1 धाव आले, 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 41 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा, या धावसंख्येकडे नक्कीच लक्ष ठेवा. 9 चेंडू 21 धावा म्हणजेच 9 चेंडू मध्ये 3 मोठे फटके इथे मात्र खेळावे लागतील. या येणाऱ्या 3 चेंडूंवरती मोठा प्रहार नक्कीच करावा लागेल. चांगल्या प्रकारे गोलंदाजी होताना दिसते इथे मात्र परमानेंट ट्रेडर संघाची आणि क्षेत्ररक्षण देखील चांगल्या प्रकारे साथ देखील लाभत आहे. परंतु या चेंडूवरती चूक झाली आहे. क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली. एक्स्ट्रा धावा इथे मात्र बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 44 धावा धावफलकावरती. ज्या फलंदाजाने शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला होता तेच गजानन गुरव गोलंदाजी मार्कवर येताना दिसत आहेत. चांगली गोलंदाजी यांच्या माध्यमातून देखील कित्येक टुर्नामेंटमध्ये झाली आहे. एक कोल्हापूरचा सर्वोत्तम आयकॉन म्हणून ओळखलं जाणार हे नाव पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करेल. इथे मात्र हल्ला बोल केला जातोय. मगाशी झालेलं खराब क्षेत्ररक्षण त्याचा खामियाजा इथे मात्र भोगावं लागतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. चौकार 4 धावेसाठी. 1 धावेचं मोल आपल्याला चुकवावं लागतंय. 1 धावेची किंमत इथे मात्र आपल्याला मोजावी लागते. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 47 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी गरज आहे 7 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. आव्हान आता मात्र जवळ येत चाललंय. ओहो, आता मात्र या चेंडूवरती जखडून ठेवलंय. षटक देखील इथे मात्र समाप्त झालाय. 4 षटकांची सांगता झाली आहे. आता मात्र शेवट पाहूया कोणाचा गोड होईल. 6 चेंडू मध्ये 15 धावा कोणाच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील आणि कोणाच्या माध्यमातून रोखल्या जातील यावरती थोडस प्रश्नचिन्ह. शेवटचं षटक पाहूया कोणावरती विश्वास दाखवला जाईल. सहा चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावा जमवल्या जातील की डिपेंड केल्या जातील यावरती प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नचिन्हावरती आपल्याला थोड्याच वेळात उत्तर देखील मिळणार आहे. कोणता दुसरा संघ असेल जो सेमी फायनलचं तिकीट आता मध्ये घेऊन जाईल, प्रवेश करताना दिसेल सेमी फायनल मध्ये. शिवतेज चषकाची सेमी फायनलची प्रवेश करायचा आहे तर आपल्याला या खडतर आव्हानाला सामोरं देखील जावं लागेल. सर्वात जास्त अवघड काम म्हणजे यशाचा अचूक मार्ग शोधणे आणि याच यशाचा अचूक मार्ग जर आपल्याला शोधायचा असेल तर नकारात्मक विचार हे बाजूला सारून इथे मात्र पॉझिटिव्ह थिंकिंग करावं लागेल. आपण देखील हा सामना जिंकू शकतो. या
निर्धाराने या आत्मविश्वासाने ती मात्र कामगिरी देखील करावी लागेल। ही कामगिरी पूर्ण करण्यासाठी सागर माणिक देखील सज्ज झालेत आणि गोलंदाज साईद मोमीन देखील सज्ज झालेत। फुलटॉस चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले नाहीत फलंदाज, इथे मात्र माघारी परतले फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। सागर माणिक यांच्यासाठी हा फुलटॉस चेंडू एक तोफा दिला होता, परंतु या तोफ्याला कबूल करू शकले नाहीत आणि सागर माणिक थोडस निराशेने कामगिरी करून इथे मात्र माघारी परतले आहेत। परंतु फलंदाजीसाठी कॅमेरामन जल्दी बोगस करो, कोडोलीचा हा सुपरस्टार मैदानावरती आलाय, ज्याने कित्येक मैदानामध्ये आपल्या नावाचा डंका पेटवायला भाग पाडलाय, आतषबाजी केले, तुफानी पारे ज्यांनी सजवलेत। प्रवीण लोंढे मैदानावरती आलेत। प्रवीण लोंढे, याच प्रवीण लोंढेने पराक्रम करून दाखवला होता। कोल्हापूर विभागामध्ये बावडा परिसरामध्ये टुर्नामेंट झाली होती आणि याच फलंदाजाने अशक्य असणारं आव्हान 43 धावांचं आव्हान जे होतं ते या प्रवीण लोंढेच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं होतं। असा हा खुंकार बॅट्समन मैदानावरती आलाय। प्रवीण लोंढे कोडोलीचा हा ब्रँड मैदानावरती आलाय, आपला ब्रँड इथे मात्र दाखवावं लागेल, आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागेल। पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल। शिरोळचा सुपरस्टार अनिकेत माने आणि त्याचबरोबर प्रवीण लोंढे थोडेसे एकाच संघातून खेळताना दिसतात, चेहऱ्यावरती दोघांच्याही हास्य आहे। ओहो, या चेंडूवरती साहिल यांच्या माध्यमातून चांगला चेंडू इथे टाकला गेलाय। प्रवीण लोंढेसाठी हा चेंडू सर्वोत्तम टाकला गेलाय, बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून केला गेलाय। आता मात्र 4 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 14 धावांची, 4 चेंडू 14 धावा। या धावा करायच्या असेल तर अनिकेत यांना या 4 चेंडूंवरती पराक्रम करावा लागेल। इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा नाही। आज जर डोळ्यामध्ये आनंद अश्रू आणायचे असेल, शिवतेज चषकाची ही ट्रॉफी आपल्याला जर उठवायची असेल, या 4 दिवसामध्ये घेतलेले परिश्रम आज खऱ्या अर्थाने फुलवायचे असतील तर मात्र या सामन्यामध्ये लढावं लागेल। 4 चेंडू मध्ये आपला सर्वोत्तम खेळ दाखवावा लागेल। आपल्या संघामध्ये विजयाचं वातावरण निर्माण करायचं असेल, गुलाल उडवायचा असेल तर आज मात्र 4 चेंडूंवरती पराक्रम करावा लागेल। पराक्रम करण्यासाठी इथे मात्र सज्ज देखील झाले। फटका हा लांबच लांब आलाय, चेंडूला पाठवलं जातंय। सो ब्युटिफुल, सो एलिगंट अँड लुकिंग लाईक अ वाव, अप्रतिम फटका इथे मात्र पाहायला भेटलाय। या 6 धावेने रणशिंग फुगलं गेलाय। 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 8 धाव्यांची गरज आहे। कवट्या बाकाचा हा सुपरस्टार मैदानावरती आपली आतषबाजी करताना दिसतोय। तीन चेंडू आणि फक्त 8 धावांची गरज आहे। या धावा जरी फक्त वाटत असल्या तरी साहिल मोमीन हे देखील हार मानायला तयार नाही। ओहो, फुल टॉस चेंडूचा तोफा कबूल केलाय। या चेंडूला दाखवलाय दक्कनी दणका, चेंडूला पाठवलं जात आहे सरळ सीमारेषा पार, षटकार 6 धावेसाठी। आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावेची गरज। सामना आवडला असेल तर प्रेक्षक टाळ्या देखील होऊन जाऊ देत या मॅच साठी। 2 चेंडू 2 धावेची गरज, 2 चेंडू 2 धावा। साहिल मोमीन यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली, परंतु या साहिल मोमीन वरती आपला कवटे महाकाळचा दणका दिलाय। या कवटे महाकाळच्या सुपरस्टाराने याचा खेळ आपण एमजे ट्रॉफी मध्ये पाहिलात, यांचा खेळ आपण तुंगच्या मैदानावरती पाहिलात। आज शिवतेज चषकाची ही ट्रॉफी लिंगनूरची मैदानावरची ही दहशत दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय। 2 चेंडू 2 धावा रोखल्या जातील का गोलंदाजाच्या माध्यमातून?
हो हो, या चेंडूवरती थोडस फलंदाजाने फॉलो केलंय. अजूनही इतिहास लिहिण्याची संधी आहे, गोलंदाजाला कमबॅक करण्याची संधी आहे. सामना आवडला असेल तर प्रेक्षक टाळ्या होऊन जाऊ देत. जर सामना टाय झाला तर काय, सुपर ओव्हरची थरार पाहायचाय प्रेक्षकांना तर टाळ्याचा आवाज होऊन जाऊ दे. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. एक चेंडू 1 धाव जर केली तर मात्र हा सामना टाय होणार. सुपर ओव्हर पाहायला भेटणार आहे. जर सुपर ओव्हर पाहिजे तर हा चेंडू हो हो, फटका इथे मात्र चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालाय. हो, चुकावरती चुका इथे मात्र झाल्यात आणि याच बरोबर दक्कन पन्हाळा या संघाने हा सामना जिंकलाय. अप्रतिम सामना. या सामन्यासाठी एकदा टाळ्या उजवू देत. जीवन शिंदे सरांचा हा दक्कन पन्हाळा संघ सुपर कामगिरी करताना दिसला आणि याच मॅच मध्ये दक्कन पन्हाळा संघाने आपला दक्कनी हिसका दाखवलाय, जिंकलाय हा सामना. दक्कन संघाचे सर्व सपोर्टर्स, सागर सर असतील, हे सर्व दक्कन पन्हाळा संघाला शुभेच्छा देताना दिसत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन दक्कन पन्हाळा. सेमी फायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय दक्कन पन्हाळा संघ. परमाने ट्रेडर्स दुर्वा 11 संघ हार्डलक. आपली देखील कामगिरी चांगली राहिली आहे, परंतु या मॅच मध्ये थोड्याशा फरकाने आपल्याला इथे मात्र पराभूत व्हावं लागलंय.